नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी. नारळाची वडी बनवताना ती कडक होते किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यास सुकते. आज आपण बघणार आहोत फक्त 3 मुख्य साहित्य. तोंडात टाकताच विरघळणारी रसरशीत नारळाची वडी. खोबऱ्याची वडी तयार करण्यासाठी नारळ पारंपरिक पद्धतीने न खवण्याऐवजी नारळाच्या पाट्यामध्ये काळे कवच काढून घेऊ. कवच काढल्यानंतर असे पातळ बारीक काप तयार करून घेऊ. बारीक केलेले खोबऱ्याचे काप मिक्सरमध्ये चालू बंद मोडवर फिरवून घेऊ. यामुळे पांढरा शुभ्र आणि एकसारखा खोबऱ्याचा केस तयार होतो. खोबऱ्याच्या वड्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: 4 वाटी खोबऱ्याचा केस, 2 ते 2.5 वाटी साखर, 2 चमचे तूप, अर्धी वाटी दूध, 1 ते 2 चमचे वेलची पूड, चिमूटभर जायफळ पूड. खोबरे भाजण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये तूप घालू. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे केस घालून घेऊ. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्या, जेणेकरून त्यातील ओलसरपणा निघून जाईल. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर घालून घेऊ. साखर घातल्यानंतर दूध घालून घेऊ. दूध घातल्यामुळे साखर लवकर वितळते आणि नारळ कडक होत नाही. हे मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर परतत राहा. ज्यावर आपण मिश्रण काढणार आहे त्याला तूप लावून घेऊ, जेणेकरून आपल्या वड्या चिकटणार नाही. मिश्रण तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी मिश्रणातील छोटासा भाग हातावर घेऊन पहा. जर गोळा तयार होत असेल तर आणि हाताला चिकटत नसेल तर मिश्रण आपले तयार झाले. तयार झालेले मिश्रण ट्रे वरती काढून घ्या. मिश्रण एकसारखे थापून घेऊ. मिश्रण थोडे कोमट असताना सुरीने आपल्याला हव्या तशा आकाराच्या वड्या कापून घ्या. हे बघा, आपली सुपर सॉफ्ट पांढरी शुभ्र नारळाची वडी तयार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशा युनिक रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.